दोन राष्ट्रीय धन एकत्र यायला लागले. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप त्यांचे सरकार, दुसऱ्या बाजूनं 3-4 धारा ज्यांना मंजूर नाही असे लोक आज एकत्र आलेले. आज ज्या निवडणुका झाल्या काही राज्यात, त्याच्यात काही ठिकाणी एकत्र आलेले, काही ठिकाणी वेगवेगळे. पण निवडणुकीच्या आधी जशी एकाग्रता होते त्याच्यात थोडे बदल झाले. आणि विशेषतः DMK हे या आघाडीचं बाहेर पडतात असं स्वच्छ दिसते. आज तसं चित्र आहे. पण आम्ही लोक पुन्हा 15 दिवसांनी 15 दिवसांनी बहुत लोकांना बोलून त्याचं काहीतरी मार्ग काढू. मार्ग निघेल याची मला खात्री आहे. आजची जी मिटिंग आहे ती एक एकदम निर्णयाची मिटिंग आहे, आढावा घ्यायची. या मिटिंगमधून एकदम स्वतःची भूमिका कोणी घेऊ नये असं सूत्र मांडलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुश्री यांच्या वतीनं सुप्रिया सुळे या त्या मिटिंगला गेलेल्या. संध्याकाळपर्यंत त्याचा आउटकम काय कळेल. त्याच्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये बसून त्याचं मार्ग काढून हे काम पुढे घेऊ. आता जवळपास पुढचे 3 वर्ष निवडणुका नाही आहे. त्याला वेळ हातात आहे. त्या सगळ्यांना एकत्र साहेब, कर्जमाफी झाली परंतु एवढे निकष लावलेले आहेत ती शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी पोहोचणार नाही असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यात सत्य आहे. पण त्याच्या अशी असलेल्या त्या अशी थोड्या असे दिसत. पण गव्हर्नमेंट एखादा निकाल घेतला त्याचं सूत्र हे लोकांना मान्य नसतं. पण अशीच गव्हर्नमेंटची तयारी हा निर्णय घ्यायचा आहे. आणि त्यावेळेस तसा निर्णय त्यांनी घेतला तो अधिक उपयोगी नसेल तर लोकशाहीमध्ये गव्हर्नमेंटशी सुसंवाद साधून त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं याची आवश्यकता असते. आणि म्हणून माझ्या कृतीने एवढंच सांगितलं की माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे कथन लोक असतील त्यांच्याशी बोलून कर्जमाफीमध्ये जो निर्णय घेतला आहे त्याच्या ज्या कमतरता आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना मदत करता कशी येते. त्याच्यात काही कमतरता आहे म्हणून लगेच फेकून द्या मंजूर नाही ही स्वतःची भूमिका आज घ्यायची नाही. बघूया साहेब, वादळी वाऱ्यामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण बघितलं तर बारामती असेल की इतर केळी आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, परंतु हे नुकसान भरून नाही येणार आहे. असं नाही. माझ्याकडे असाच रिपोर्ट झाला आहे. नुकसान झाले कासेश्वरी वगैरे त्या भागात अशा काही भागात विशेषतः केळी आणि ऊस याच्यात नुकसान झालेलं आहे. पण बघूया आता सध्यांची एक टीम आली तिथं फासोलीची व सदादा इन्स्टिट्यूटची त्याचा रिपोर्ट आला आहे ना. त्याचा रिपोर्ट आलेला आहे. त्याची पाहणी केली आणि काय करायची गरज आहे त्याच्या लेखी आज नियोजन आमच्याकडे आलेले आहे. आणि याच्यामध्ये 5 शास्त्रज्ञ हे इथे येऊन गेलेले आहेत. बघूया आता निसर्ग काही तुमच्या माझ्या असतात.
साहेब, तुम्हाला आता राजकीय देशाची आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती कशी दिसते? एकदम देशाच्या आर्थिक इतक्या सुखात जाऊ नका, जाऊ आपण एवढे. रोहित पवारांनी 12 तारखेपासून पंढरपूरला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे की मागच्या कर्जमाफी योजनेमध्ये जे सहभागी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त 50,000ची दिली जाईल असं सरकारने सांगितलं. या अटीवरती त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याकडं माझ्या वाचन करायचं मग माझी हेच नाही कॉन्टॅक्ट साध्य करतो. साहेब, राज्यसभेवर छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं आहे, जैन यांना घेतले आहे, त्यामुळं पक्षामध्ये कुठंतरी समन्वय डावले घेतले नाही मला माहिती. हा निर्णय काल तरी संध्याकाळी झाले. रीस आहे काल रिसर्च करून दिलं आणि कोणाशी चर्चाही झाली एवढे गेलं काय. साहेब, विदर्भाचे मुख्यमंत्री असताना देखील 10 ते 15 आत्महत्या होतात असा आरोप बच्चू कडू करतायत. कसं पाहतो? त्याचे काही भागात आसपासच्या असतात ही वस्तुस्थिती चालण्याचं असं नाही, विशेषतः यवतमाळ या ट्रॅकमध्ये. तर त्याच्यात आणखीन काही सुधारणा करायची असतील त्याचा आमचा अँगल 2 आहे. एक, सामंजस्याने कर्ज सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आणि 2, ते होत नसेल तर लोकशाहीच्या चौकटीत बसून संघर्ष करणे असा त्याचा फायदा मागेल त्याच्यात माझं लक्ष. साहेब, एकीकडे पाऊस पडतोय, पाऊस कमी सांगितलाय, दुसरीकडे वादळी वारा येत आहेत. कशा पद्धतीने यातून मार्ग काढायला पाहिजे असं सरकारने तुम्हाला वाटतं? वादळी मला वाटते पाऊस त्याचा आपण काय मार्ग काढला हिंदी में सर हिंदी में इंडिया गठबंधन की आज एक सर एक असं निघालं. ओके.